इराणच्या बादशहाकडून रघुनाथरावांना पत्र आलं की तुम्ही अब्दालीला मारून, कारण इराणचं आणि अब्दालीचं वैर, अफगाणांचं वैर, तर इराणच्या बादशहाने मला कळवलं आहे की तुम्ही अब्दालीला मारून पिटाळत इथे ढकलताय, मी इराणमधनं चालून येतो, तुम्ही तिथून चालून या, आपण दोघांनी अब्दालीला मधल्यामध्ये चेचू आणि त्याचं संपूर्ण नायनाट करून टाकू. ही चाल चूक बरोबर नाही सांगतायत, तात्विकदृष्ट्या ती बरोबर होती, प्रॅक्टिकली ती चुकीची होती किंवा कदाचित नव्हती, मी आता इथे बसून सांगू शकत नाही. पण रघुनाथरावांनी त्याला असा जवाब दिला. त्या इराणच्या बादशहाचं असं म्हणणं होतं की आपण सरहिंद किंवा पुढे थोडंसं येऊन अटक, सिंधू नदी ही आपण बॉर्डर ठेवू, सिंधूच्या पूर्वेकडचा सगळा मुलूक हा मराठ्यांचा असेल आणि सिंधूच्या पश्चिमेकडचा सगळा मुलूक, काबूल कंदारपासून सगळा मुलूक हा इराणच्या साम्राज्याचा असेल. त्याच्यावरती रघुनाथरावांनी त्याला उत्तर असं दिलं आहे की तुमचा पहिला मुद्दा मला मान्य आहे की दोघांनी एकत्र येऊन अब्दालीला मारावं, दुसरा मुद्दा मला मान्य नाही आहे, काबूल कंदारचे सुभे हे पूर्वीपासून आमचे आहेत, ते मुघल साम्राज्याचा भाग आहेत आणि आम्ही मुघलांचं संरक्षण करण्याकरता आम्ही इथपर्यंत आलो आहे. तर जर सीमा ठरवायची असेल तर काबूल क्रॉस करून कंधारपर्यंत सीमा ठरवली जाईल, कंधारच्या पलीकडे इराणचं साम्राज्य आणि कंधारपर्यंत आमचं मराठ्यांचं राज्य. हे जर होणार असेल तर आपल्यात युती होईल, तह होईल, नाही तर आमचं आम्ही बघतो, तुमचं तुम्ही बघा. हा निर्णय कदाचित चुकीचा ठरला, कदाचित बरोबरही होता त्यावेळेला, कारण तेवढं सैन्यबळ नव्हतं, तेवढी ताकद नव्हती आणि मराठे पहिल्यांदा आयुष्यात दिल्ली क्रॉस करून म्हणजे यमुनेची इकडची बाजू क्रॉस करून आपण जात होतो. यमुनेच्या पश्चिमेकडचा सगळा प्रदेश, त्यात लुधियानापासून पुढे पंजाब, अमृतसर, लाहोर, अटकपर्यंत जाणं, अटक सिंधूच्या काठावरती बसलं आहे. त्या 6 नद्या, सरस्वती सोडली तर सिंधू, झेलम, चिनाब, रावी, व्यास, सतलज, 6 नद्या क्रॉस करून, या मोठ्या नद्या, या नद्या क्रॉस करून तुम्ही सिंधूपर्यंत जाता आणि सिंधू क्रॉस करून तुम्ही पेशावरपर्यंत जाता. ही इतकी मोठी मजल मराठ्यांनी त्यावेळेला मारली आहे आणि ही पहिलीच मोहीम आहे. तो प्रदेश मराठ्यांना माहीत नाही आहे, तिथली लोकं कोण आहेत, ते कसे बोलतात, ते काय खातात, इथली थंडी कशी असते, इथला पावसाळा कसा असतो, या गोष्टी माहीत नसताना मराठी तिथपर्यंत गेले. त्यामुळे रघुनाथरावांनी तो निर्णय घेतला हा कदाचित त्याच्या दृष्टीने बरोबर होता, त्याला आत्ता आपण जज नाही करू शकत. पण जर ते झालं असतं तर कदाचित चित्र वेगळं असतं, तसं झालं नाही.